नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारलेला होता, आदिवासी विकास विभाग परीक्षेच्या तयारीचा अभ्यास नेमका कोणता करायला पाहिजे, कोणते घटक त्यामध्ये अभ्यासायला पाहिजेत आणि त्यांचे पदे ही वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, अशा स्वरूपाचे बरेचसे प्रश्न ही सातत्याने कमेंट बॉक्समध्ये विचारले जात होते। तर या सर्व प्रश्नांचे शंकांचे निरसन करण्याकरिता आपण हा नवीन PDF हा लॉन्च केलेला आहे, जो आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा तयारीकरिता असलेला तिसरा PDF असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी अधिकाधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपले चॅनल रॉकस्टार विराट पवार हे जर सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या आणि सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटनही क्लिक करून घ्या, कारण त्यानंतरच तुम्हाला असे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांची उत्तरे आणि त्याचबरोबर तुम्हाला आवश्यक असलेले PDF याची माहिती मिळवता येईल। त्याचबरोबर सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये असलेल्या अत्यंत आवश्यक अशा तयारीकरिता व्हिडिओज यांची सुद्धा माहिती ही वेळच्या वेळी प्राप्त होईल। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा तयारी संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती ही घेऊयात। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या संदर्भात म्हणजेच आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा तयारी संदर्भात मी आता म्हटल्याप्रमाणे 2 अगोदर PDF लॉन्च केलेले आहेत, ज्यामध्ये आपण आदिवासी संवेदनशीलता अभ्यास भाग 1 ह्या 50 रुपयाचा PDF होता आणि दुसरा भाग म्हणजेच आदिवासी संवेदनशीलता अभ्यास हा जो दुसरा भाग आहे याची किंमत 85 रुपये होय। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आदिवासी संवेदनशीलता यांचा अभ्यास हा भाग 1 आणि दुसरा म्हणजेच आदिवासी संवेदनशीलता अभ्यास भाग 2 असे महत्त्वपूर्ण PDF लॉन्च केलेले आहेत। त्यानंतर आपण तिसरा भाग म्हणजेच आदिवासी विकास विभाग परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने करावा हा म्हणजेच PDF लॉन्च केलेला असून यामध्ये तुम्हाला अधिकाधिक माहिती ही प्राप्त होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या PDF मध्ये तुम्हाला आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेमध्ये भरली जाणारी विविध पदे कोणकोणती आहेत आणि या पदानुसार कोणकोणत्या पदांना कोणता अभ्यास करायला पाहिजे याविषयीची विस्तृत माहिती मी प्रियंका राठोड यांनी दिलेली आहे आणि आपल्या चॅनल थ्रू हे तिसरं PDF लॉन्च केलेलं आहे, ज्यामध्ये आपण आदिवासी विकास विभाग परीक्षेची तयारी करीत आहोत। आदिवासी विकास विभागामध्ये कोणत्या पदानुसार तुम्ही कोणते कोणते घटक महत्त्वपूर्ण घटक अभ्यासणार आहात, जे अत्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला गुण मिळवण्याकरिता उपयुक्त आहेत, त्यामधील अत्यावश्यक घटक कोणते ज्याचा तुम्हाला अगोदर अभ्यास करायचा आहे। त्यानंतर विभागानुसार तुम्हाला कोणकोणत्या जमातीचा प्रामुख्याने अभ्यास करायला हवा, कारण बऱ्याच उमेदवारांना कोणकोणत्या जमातींचा अभ्यास करायचा आहे हे माहीत नाही आहे। म्हणजे विभाग तुम्हाला वेगवेगळे दिलेले आहेत, नागपूर, ठाणे, अमरावती अशा स्वरूपात। तर या विभागानुसार तुम्हाला कोणत्या जमातींचा अभ्यास करायला पाहिजे आणि कोणत्या जमातींचा महत्त्वपूर्ण अधिक पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे याविषयीची माहिती सुद्धा तुम्हाला या PDF मध्ये मिळणार आहे। तर अशा प्रकारे आणि महत्त्वपूर्ण दुसरा मुद्दा म्हणजेच आदिवासी विकास विभाग करिता असलेले आवश्यक संदर्भ पुस्तके याची सुद्धा माहिती तुम्हाला प्राप्त होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व माहितीकरिता आपण 1 डिसेंबर 2018च्या GRचा संदर्भ हा घेतलेला असून सगळ्या महत्त्वपूर्ण बाबी यामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हा मूळ प्रश्न होता की यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे की कोणत्या आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे आणि मग कोणाचे पद वेगवेगळे आहेत, मग कोणत्या पदाला कोणता अभ्यास करायचा आहे आणि कोणते घटक हे प्रामुख्याने अभ्यास करायचे आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या भागामध्ये म्हणजेच या PDF मध्ये मिळून जाईल। अधिक माहितीसाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, तुम्हाला जर ही PDF बाय करायची असेल तर, आणि त्याविषयीचे डिटेल्स सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही कशा पद्धतीने ही PDF मिळवू शकता त्याबद्दल। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलशी एक नवीन मॅडम म्हणजेच नेदरलँडच्या मॅडम आहेत, त्या जोडलेल्या असून त्यांना हा स्पर्धा परीक्षेचा जो आपण अभ्यासक्रम आणि हे PDF लॉन्च केलेले होते ते फार आवडलेले असून त्यांनी सुद्धा म्हणजे या एक्झामची तयारी करीत आहेत आणि तिकडे त्यांना कोणताही बुक हे लगेच्या लगे अवेलेबल होत नाही आहे आणि बऱ्याच उमेदवारांचा हा प्रश्न सातत्याने होता की कुठल्याही प्रकारचं E-book किंवा संदर्भ पुस्तके कोणती वापरावेत या संदर्भाची ऑफिशियल माहिती त्यांना मिळत नव्हती। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्व प्रकारची माहिती
माहिती म्हणजे कोणते संदर्भ पुस्तके वापरायला पाहिजेत, त्याचबरोबर काही संदर्भ असलेले व्हिडिओंची लिंक, अशा सगळ्या महत्त्वपूर्ण माहिती या ई-PDF मध्ये मिळणार आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा खरंच सखोल पद्धतीने करायचा आहे त्यांनी ही ई-PDF नक्की घ्यावी। त्यानंतर तुमच्या इतर अडचणीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्नही आपण नक्की करणार आहोत। धन्यवाद।